हरे कृष्णा. आपल्या चॅनलमधल्या व्हिडिओजला सगळ्यांचा खूप छान प्रतिसाद आलेला आहे भगवद्गीतेबद्दल. आणि त्याबद्दलच आज काही महत्त्वाचं सांगायचं आहे की मला खूप जणांचे असे व्ह्यूवर्सचे मेसेजेस आले की भगवद्गीता वाचनाचे काही रूल्स आहेत का, भगवद्गीता कुठून वाचायला सुरुवात करावी, कुठली भगवद्गीता वाचावी. तर त्या संदर्भात आज हा व्हिडिओ आपला आहे. तर मी स्वतः भक्तिवेदांत श्रील प्रभुपाद यांची भगवद्गीता मी रेफर करते. हीच भगवद्गीता मी शिकत आहे, हीच भगवद्गीता मी वाचत आहे. भगवद्गीता वाचनाबद्दल जर म्हणाल तर सगळ्यात पहिल्यांदा भगवद्गीता हातात घेतल्यानंतर भगवद्गीतेच्या 12व्या अध्यायापासून सुरुवात करावी. हा अध्याय भक्तियोगाचा अध्याय आहे आणि या अध्यायामध्ये अर्जुनाने भगवंतांना भक्तीबद्दल खूप सारे प्रश्न विचारलेले आहेत की भगवंतांच्या भक्ताची कुठली लक्षणं आहेत, भक्तीमध्ये पुढे कसं जावं, भक्त जेव्हा त्याच्यावर कुठली परिस्थिती जेव्हा उद्भवते तेव्हा तो त्या परिस्थितीत कसा वागतो, आणि ह्या सगळ्या भक्तीबद्दलच्या प्रश्नांची उत्तरं स्वतः भगवंतांनी दिलेली आहेत. त्याच्यामुळे जेव्हा आपण भगवद्गीता हातात घेतो आणि भगवद्गीतेच्या 12व्या अध्यायापासून आपण सुरुवात करतो तेव्हा सगळ्यात महत्त्वाचं आपण भक्तीमध्ये एक पाऊल पुढे जातो आणि आपल्याला भक्ती म्हणजे नक्की काय हे समजतं. आणि मनात जोपर्यंत तो भाव येत नाही तोपर्यंत भगवद्गीता पूर्णपणे खोल मनामध्ये उतरत नाही. त्याच्यामुळे माझ्या मते भगवद्गीता हातात घेतली तर सगळ्यात पहिल्यांदा 12व्या अध्यायापासून सुरुवात करावी. एक एक श्लोक वाचत जावा आणि त्याचा अर्थ. सुरुवातीला थोडंसं कठीण जाईल, पण जर तुम्ही नियमितपणा ठेवला, मनापासून ते समजून घेण्याचा प्रयत्न केला तर ट्रस्ट मी इट्स व्हेरी इझी. तुम्हाला ते समजून घेणं, ते पचनी पडणं हळूहळू खूप सोपं जाईल. अगदी सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा मी भगवद्गीता हातात घेतली होती मला तर काही गंध लागत नव्हता, पण कुठेतरी मनामध्ये निर्धार होता, निश्चय होता की हो मला भगवद्गीता वाचायचीच आहे. कारण हा असा दिव्य ग्रंथ आहे की ज्याच्यामध्ये भगवंतांचे बोल आहेत, भगवंतांनी स्वतः सांगितलेलं आहे. म्हणजे जस्ट इमॅजिन याची किती जास्त पॉवर असेल. भगवद्गीता नक्की वाचावी. यु नो व्हॉट, मनात हा विचार येणं की मला भगवद्गीता वाचायची आहे, मला समजून घ्यायची आहे, इज इट सेल्फ इज अन इंडिकेशन की भगवंत तुम्हाला म्हणतायत की मला हवंय की तू या भक्तिमार्गात ये. त्याच्यामुळे जर मनात येत असेल ना, थोडंसं स्वतःला पुश करा, भगवद्गीता आणा. श्रील प्रभुपाद यांची भगवद्गीता मी वाचते, खूप छान, जशीच्या तशी अशी भगवद्गीता ही आहे. खूप सिंपल आणि आपल्याला कळेल असा अर्थ याच्यामध्ये दिलेला आहे. पण भगवद्गीता नक्की वाचा. आमचा भगवद्गीतेचा जो ग्रुप आहे त्याच्यामध्ये आम्ही एक उपक्रम चालू केलेला आहे की त्याच्यामध्ये आम्ही रोज भगवद्गीतेचे 3 श्लोक लिहितो. त्याच्यातही सुरुवात ही 12व्या अध्यायापासूनच केलेली आहे. आणि मग 12वा अध्याय पूर्ण झाला की परत पहिला अध्याय, मग 1 ते 11 आणि मग 13 ते 18 असे एकूण 18 अध्याय आम्ही पूर्ण करणार आहोत. प्रयत्न चालू आहे. 18 साधक हा उपक्रम करत आहे. त्याच्यामुळे तुम्ही हे करा, फक्त लिहायला घ्या, फक्त तिला जवळ घ्या. मी नेहमी म्हणते, जेव्हा खूप डाऊन फील होत असतं, जेव्हा खूप त्रास होत असतो, तेव्हा इकडे तिकडे फोन करण्यापेक्षा ही भगवद्गीता घ्या आणि तिला छातीजवळ अगदी अगदी मिठी मारा. तुम्हाला त्या क्षणी शांत वाटेल. कारण तुम्ही भगवद्गीतेला मिठी मारताय म्हणजे तुम्ही भगवंतांना मिठी मारताय. कारण भगवंतांनी हा भक्तीचा उपदेश अर्जुनाला केला, म्हणजेच भगवंतांना हवं होतं की त्यांच्या सगळ्या भक्तांपर्यंत हे पोहोचावं. आणि हा एक असा ग्रंथ आहे की जो कुठे बसून लिहिलेला नाहीये, जो म्हणजे पूर्णपणे युद्धभूमीवर घडलेला आहे. युद्धभूमीवर भगवंतांनी हे ज्ञान अर्जुनाला दिलेलं आहे. आणि तो युद्धभूमीवरचा अर्जुन जो खूप साऱ्या प्रश्नांमध्ये त्रासलेला होता, तसेच आपण रोजच्या आयुष्यातले अर्जुन, आपल्यालाही खूप प्रश्न पडलेले असतात, त्या सगळ्याची उत्तर ह्या भगवद्गीतेमध्ये आहे. कधी कुठला प्रश्न पडला ना, मनापासून भगवंतांना समर्पण करा, त्यांना सांगा की मला उत्तर हवंय, अँड जस्ट रँडमली ओपन एनी पेज ऑफ भगवद्गीता. त्याच्या उजव्या पानावर जो पहिला श्लोक असेल त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं असेल. ही भगवद्गीतेची जादू आहे. ही ज्या भक्ताला जाणून घ्यायची आहे, आजमावायची आहे, त्यांनी भगवद्गीता हातात घेऊन जस्ट स्टार्ट इट. म्हणजे थांबू नका, निश्चय तगडा करा आणि भगवद्गीता आयुष्यामध्ये उतरवायला सुरुवात करा. जन्माला आलोय आणि भगवद्गीता जर आपण हातात घेतली नसेल तर मी म्हणेन आपला जन्म फुकट गेला, आपला वाया गेला जन्म. पण जर हाच जन्म भगवंतांच्या सेवेत आणि सत्कारणे लावायचा असेल तर भगवद्गीता हातात घ्या आणि तिला आत्मसात करण्याचा प्रयत्न करा. बाकी भगवंत पुढे आपल्याला बुद्धी देतील आणि आपण या भगवंतांच्या भक्तीमध्ये अतिशय पुढे जाऊ, समरस होऊ. तुम्हाला अजून काही प्रश्न असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की विचारा. मला जे काही माहिती आहे मी उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेल. आपल्या चॅनलला जर अजूनही सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज सबस्क्राईब अँड शेअर दिस व्हिडिओ सो दॅट सगळे साधक भगवद्गीता आपल्या आयुष्यामध्ये उतरवतील.
हरी हरी बोल.